टाळी वाजवा बोला सगळ्यांनी म्हणा शक्ती मुक्ताबाई माते की जय। अवले ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। कुंडली देवा आता ऐसा करे उपकार। देवा आता ऐसा करे उपकार। देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा। बरे केशी राजा कळो आले ठाव देई चित्ता राखे पायापाशी। सकळ वृत्तीशी अखंडित आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा। मागणी ती एक हिची आहे आता नाममुखी संत संग देई तरीचा हा जीव सुख पावे माझा। बरे केशी राजा कळो आले तुका म्हणे नको वर पंग देवा। तुका म्हणे नको वर पंग देवा। घेई माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा। बरे केशी राजा कळो आले मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं
नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या सोबत वाजवा सोबत पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा हो मस्तक हे पायावरी वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा खरी भेटी देवा ताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशिराजा कळू आले. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 6 चरणाचा भगवान परमात्म्याकडे करुणा भाकणारा परमार्थिक साधनेची अतूट असलेली जोड माझ्या जीवनात फलद्रूप व्हावी, मी केलेली उपासना फळाला यावी आणि ती फळाला येण्याकरता योग्य उपासना घडावी, या समन्वयातली करुणा, या समन्वयातलं मागणं भगवान परमात्म्याला साधनेच्या बळकटी करता तुकोबर या अभंगाच्या द्वारा करताय. अभंग जरी मोठा असला तरी मिळालेल्या वेळेमध्ये आपण या अभंगाची काहीशी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे, या बळगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड तथा कन्हैया दूध उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष वैकुंठवासी प्रातस्मरणीय शांताराम मामा लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी त्यांच्या आप्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. तसं मला असं वाटतं तुमचा हा 16 चैत्रातला असतो सालाबादप्रमाणे, पण यावर्षी मामांच्या पुण्यस्मरणाचा हा 16 आपण थोडासा अगोदर घेतला. एक चांगलं औचित्य आपल्या पूर्वजांनी ज्यांनी जवळजवळ 1998 या वर्षात या दूध उद्योग समूहाची स्थापना केली, कमी झाला आणि स्थापना करून आज महाराष्ट्राच्या देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, संबंध देशामध्ये असेल, देशातल्या काही विभागात असेल, या कन्हैयाचं नाव पोहोचवण्याचा वसा ज्यांनी वडिलांनंतरही सांभाळला, त्या मच्छूभाऊंची इच्छा होती की वडिलांचा एक चांगला सोहळा झाला पाहिजे. आणि मच्छिंद्र भाऊंनी आदरणीय बळगंगा देवस्थानचे विश्वस्त आदरणीय बबन मामांनी आपल्या सहोदरांचा आणि मच्छूभाऊंनी वडिलांचा असा चांगला सोहळा इथं पुण्यस्मरणाचा आयोजित केला. मी मच्छिंद्र भाऊंना, त्यांच्या संपूर्ण परिवाराला, बबन मामांना खरोखर धन्यवाद देतो की ज्या वडिलांनी इतकं चांगलं हे रोपटं लावलं. आज जवळजवळ 4-5 लाख लिटर दूध संकलित करण्याचं माध्यम या निगोज शहरामध्ये, या गावामध्ये, गाव तसं फार तालुक्याचं नाही, मोठं नाही, पण त्या काळामध्ये 5-50 वर्षानंतर इथं उद्योग व्हावा, व्यवसाय व्हावा, मजुरांना काम मिळावं, शेतकऱ्यांकरता काहीतरी पाऊल घालता यावं, असा उद्देश ज्यांनी जोपासला, खरोखर कौतुक केलं पाहिजे. मामांच्या दूरदृष्टीला मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. अशी माणसं फार थोडी असतात जे गोरगरिबाच्या हाताला काम लावून जातात, जगतात जेवढा वेळ, त्या जगल्यानंतरही ज्यांचं जगणं वर्षानुवर्ष, शतकोन शतक चालू असतं,
त्यातलं एक आपल्या परिसरातलं गोड व्यक्तिमत्व आहे वैकुंठवासी मामा. आणि मामांच्या पुण्यस्मरणानिमित्त सेवा आपण सगळ्यांनी मिळून माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद, सगळ्यांना प्रणाम व्यक्त करतो. इथं महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्त परायण ज्यांच्याकडून कीर्तनाचा श्री गणेशा झाला ते अभिमानाबा ढाकणे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराजांना वंदन करतो. आदरणीय हरिभक्त परायण संगीत अलंकार नामदेव महाराज या कार्यक्रमाला उपस्थित आहे, ज्यांनी गोड या कीर्तनाची आरंभी चाल गायली. नामदेव बाबांच्या साथीला आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय मयूर महाराज आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. भरपूर महाराज मंडळी आहेत. मृदंग साथीला आदरणीय हरिभक्त परायण आपल्या परिसरातलं मृदंग वैभव समाधानजी महाराज कनेरकर आहेत. डाव्या हाताला आदरणीय हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज सुकरे आहेत. आदी करून सगळीच महाराज मंडळी हार्मोनियम साथीला उपस्थित आमची माऊली आहे. या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतो. निळोबाराय गुरुकुलातले सगळे विद्यार्थी बांधव आहेत. या कन्यांच्या चरणी, या सगळ्या टाळकरी मंडळींच्या चरणी प्रणाम करून माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. आदरणीय सोमनाथ दादा वरखडेंचा खूप आग्रह या कार्यक्रमाच्या निमित्ताने होता. सोमनाथ भाऊंनीच ही सेवा कन्हैया प्रोडक्शनची माझ्याकडं सुपूर्द केली. मी या कन्हैया दूध उद्योग समूहाची सेवा माझ्या पदरात घालून मामांची सेवा करण्याचं सद्भाग्य मला जे प्राप्त झालं त्याचं श्रेय सोमनाथ भाऊंना जातं. मी त्यांनाही धन्यवाद देतो. माझे अनेक सहकारी मित्र कार्यक्रमाला उपस्थित आहे. आदरणीय आमचे मयूर दादा आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत. परिसरातून आलेले सगळे गायक वादक गुणीजन महाराज मंडळी, त्या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करून चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल स्पीकर बंद आहे जरा इकडचा केशव. देवा तायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. फार या परिसरात करमत, चांगलं वाटत. म्हणजे औद्योगिक वसाहत जिथं आहे तिथं फार करमत नाही का, त्या उद्योगावर त्या व्यवसायावर सुद्धा ते अवलंबून असतं. पण हा दुग्ध व्यवसाय आहे. असाच दारूचा व्यवसाय तुम्ही तिथं जा, तुम्हाला म्हणा बसा वाटेल का 5 मिनिट. अरे जिथं संसार लोकांची उद्ध्वस्त होता तिथं 5 मिनिट कसं बसावं वाटेल. पण जिथं आरोग्य जन्माला येतं, घराघरात दूध हा मुळात सात्विक पदार्थ आहे, तर स्वतोगुणातला आहार आहे. आहारामध्ये बऱ्याच लोकांचे आहार रजोगुणी पदार्थाचे, आपल्याला त्रास होईल अशा पदार्थाचं सेवन ते मंडळी करत असतात. त्यांना सत्वगुण आहारामध्ये कळत नाही. तसं तर सनातन वैदिक हिंदू परंपरेतलं ताट हे सत्वगुणाचं ताट आहे. तिथं असं नाही चलो आओ गरीबो में खाना बटने वाला आहे, सगळी एकाच ताटात. तसं नाही, सगळं वेगळं वेगळं, स्वच्छ समाधानाचं ताट. सगळ्यांनी सुटसुटीत पदार्थ खावे, स्वच्छ पदार्थ खावे आणि सुरस पदार्थ खावे. आपल्या ताटात आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे, सगळेच पदार्थ आहे. गोड आहे, काही चोष्य आहे, काही पेय आहे, अनेक पदार्थ आहेत. आपल्या ताटामध्ये असलेला लोणचं पदार्थ चोष्य पदार्थ आहे. कढी नावाचा पदार्थ, ताक नावाचा पदार्थ पेय पदार्थ आहे. कधी पितो कढी, ताकाचा ग्लास भरलेला असला कधी पितो, तो सत्वगुणातला पदार्थ आहे, सात्विक आहार आहे. अहो एखादा पदार्थ खाल्ला आणि एखादा खायचा आहे, त्या दोघीच्या मध्ये ताकाचा घोट घेतला जातो. तसा पदार्थ खाता येत नाही. म्हणजे समजा 2 भाज्या ताटात बनवलेल्या आहे. तुमचं लग्न झालंय, कोणती भाजी आवडते तुम्हाला? हा, मेथीची. एका मिनिटात भाजी सांगितली त्याने. आईच्या आजची आवडते की ताईच्या? आईच्या. हुशार माणूस आहे, त्यांना म्हटलं हा विचारून द्यायचा आणि खेळ आपला व्हायचा घरी. आईच्या हातची आवडते. पण चांगलं आहे. तुमचं नाव काय? माऊली. वा, नावही सात्विक आहे, भाजी फार चांगली. तुमची भाजी इथं सांगण्यासारखी. मी पुण्यात एकाला विचारलं तुम्हाला कोणती भाजी आवडते, तो म्हणे ती इथं सांगण्यासारखी नाही. म्हटलं बापा, मेथीची भाजी बनवली, समजा एखादी शेवग्याची शेंग बनवली, 2 भाज्या बनवल्या. मेथीच्या भाजीची चव घेतल्यानंतर, एक घास खाल्ल्यानंतर आणि शेवगा खायच्या अगोदर मग ताकाचा पदार्थ पिला पाहिजे. ताक पिलं पाहिजे का, ते मेथी वजा करतं आणि शेवगा खायला तयार करतं. आणि खाल्लेले दोन्ही पदार्थ
पचवायला मदत करतं, म्हणून पेय पदार्थ आहे, चोष्य पदार्थ आहे, आचार, लोणचं, असे सगळे वेगळे वेगळे पदार्थ आपल्या जीवनात आपल्याला खायला मिळतात. पण दुग्धजन्य पदार्थ सध्या आहारातून कमी झालेली दिसतात. जिथं जिथं दुधाचा व्यवसाय व्यापार आहे तिथं तुम्ही पहा, लक्ष्मी खेळत असते. तिथलं आता वातावरण आनंदी असतं, समाधानाचं असतं. आता इथं एक गोमातेचं सुंदर चित्र आहे. अगदी किती रागात माणूस येऊ द्या, त्या माऊलीकडे पाहिलं की त्याचा क्रोध शांत होईल, त्याचं अंतकरण प्रसन्न होईल. 33 कोटी देवतांचं वास्तव्य आपण ज्या माऊलीमध्ये म्हणतो, तिचंच चित्र, तिचीच मूर्ती महाद्वारावर बसवलेली आहे. काय समाधानाचं चित्र आहे. म्हणून मी म्हटलं इथं आनंद आहे, इथं समाधान आहे, इथलं चैतन्य आगळं वेगळं आहे. त्यामुळं या उद्योग समूहाच्या संस्थापकांच्या कार्याचा हा आढावा आहे, कार्याची पावती आहे. इथल्या वातावरणात आजही शांताराम मामांचे कष्ट दडलेले. इथली प्रत्येक वस्तू वैकुंठवासी शांताराम मामांशी बोलते. त्या काळात इतकी मोठी दुधाची गंगा इथं स्थापन केली, गोरगरिबांच्या हाताला कामही दिलं, आणि सगळ्या शेतकऱ्यांकरता एक दुधाचा व्यवसाय चालू करावा या उद्देशानं आशेचा किरण ठरलेली ही कन्हैया दूध उद्योग समूह ही शाखा, मी खरोखर इथल्या सर्वच मंडळींना मनापासून वंदन करतो आणि माझ्या चिंतन सभेला प्रारंभ करतोय. तुकोबारा या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याकडं करुणा भागताय. काही अपेक्षा आहे तुकोबारांना, भगवंतानं मला काहीतरी द्यावं. या अभंगाची भाषा जर आपण बघितली निवोचकर, तर करुणेची भाषा आहे. देवा ताईसा करी उपकार, देवा, अरे देवा, असं नाही देवा, शोभा देत नाही ते देवा. तिथं विनय शब्दात हा अभंग असाच म्हणावा लागतो. तुम्ही समर्पक चाल गायली या अभंगाला, या अभंगाला आवेशातली चाल गाता येत नाही. एखाद्या वेळेला म्हटली तर ती शोभा देत नाही, कानाला रुचत नाही, गोड लागत नाही. जसं नाथ महाराजांचा एक अभंग आहे, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा, ज्याच्याकडून मिळवायचंय ना त्याच्याजवळ आपला विनय असला पाहिजे. तुकोबार आहे भगवान परमात्म्याकडून विनयानं काहीतरी उपकार कर आमच्यावर, हे माग न मागताय. दिवा तायसा करी उपकार. आता वचन वर्तमानातलंय, देवा आता उपकार कर. आता हा शब्द कधी वापरत नाही. आता हा शब्द एखादी गोष्ट सांगितल्यानंतर आणि दुसरी सांगायच्या अगोदर म्हटलं जातं, वापरला जातो. व्याकरणाच्या दृष्टीनं आता या शब्दाचं वर्णन तो वर्तमान काळ दर्शवणारा वचन आहे, वर्तमान काळ दर्शवणारा शब्द आहे. महाराज म्हटले आता. एखादी गोष्ट सांगितली का आले का कीर्तनकार महाराज? आले ना. टाळकरी मंडळी आले का? आले. मृदंगाचार्य आले. माझ्या केशवदादांनी सुंदर सिस्टीम लावली का? लावली. सगळं झालं. हार्मोनियम वादक आले. अहो मग आता काय हरकत आहे कीर्तन सुरू करायला? आता आपण कधी? हे सगळं झाल्यावर. का नवरदेव नवरी मंडपामध्ये आले का? आले. आले. बसले का खुर्चीवर? बसले. अक्षता वाटल्या? वाटल्या. ब्राह्मण बुवा आले? आले. मुलांच्या पाठीमाग मामा उभे राहिले मुला मुलींच्या. म्हटले मुलीचे राहिले, मुलाचे थोडे पिलेले येत आहे, ते अन्न चालू आहे त्यांना स्टेज. मग निरोप गेला, हो ते स्टेजवर आले. अहो मग आता काय हरकत आहे मंगलाष्टक सुरू करायला? आता आपण कधी? सगळं झाल्यावर, अगोदर नाही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी सांगून संपल्यानंतर आणि प्रसादानाची सुरुवात. कोणता आहे पहिला शब्द? आता विश्वात्मके देवे. आता हे विश्वात्मक देवा, एने वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे. आता हे सगळं झाल्यावर तुकोबारे म्हटले, देवा उपकार करणारा तू एकच आहे, म्हणून तुझ्या दारात इथवर आज पोहोचलोय. तर उपकार करावी म्हणून, उपकार करावे किंवा आमच्यावर कृपा व्हावी म्हणून आम्ही अनेक दार पाहूनही घेतली, पण ऐसी दैवते केली अनंते नवस बहु फेडिले हो. परिते फलकट झाले शेवटी गळा येवो नि पडिले हो.
बाहू जाचिले दुःख भोगिले सौदेशी व्यापिले ओ झाले मी उदास सोडिली आस मग धरली कास पंढरी पाऊन जीव हर्षला तुझ म्या फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला तुझ म्या फुलवरा बांधिला. महाराज म्हणतात, नाथ महाराजांचं वचन आहे, आम्ही खूप फिरलो पण उपकार करणारे देव दिसले नाही. अरे तू असा देव आहे, तू भक्तावर उपकार करणार, यात नवल काय देवा, तू आपकार्यावरही उपकार केले. विठ्ठल विठ्ठल अरे आम्हाला माहिती आहे ना, जे तिची कृपाला इजे वरू ते तिची म्हणे वे विचारू तरी मी का भस्मासुरू. अर्जुन म्हणे तू कोणाकोणावर उपकार केले रे. अरे जे उपकार करण्याच्या लायकीचे नव्हते, ज्यांना तू केलेल्या उपकाराचं गांभीर्य नव्हतं, ज्यांना तू केलेल्या उपकाराची कसलीही जाणीव नव्हती, कृतज्ञ झाले तुझ्या बरोबर, पण तरी तू उपकार केले. आज न उद्या हे कृतज्ञ होतील हे माहिती असून सुद्धा उपकार केले ना देवा. आम्हाला माहिती. तो भस्मासूर भगवान महादेवाची प्रार्थना करायला लागला. प्रसन्न झाले परमात्मा. काय पाहिजे रे बाबा. तो म्हटला मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो जळून भस्म झाला पाहिजे. भगवान महादेव म्हटले घे तथाच तू चल, दिलं तुला. बर बर. तो म्हणे एवढ्या लवकर दिलं. हो. तो म्हटला मागून 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 थकला पाहिजे मागणारा. एवढ्या लवकर कोण उपकार करत असतं का. माझा विश्वास नाही तुमच्यावर. अरे भगवान महादेव म्हटले दिलं बाळा, तू ठेवून बघ तुझा कोण वैरी असेल त्याच्या डोक्यावर हात, तो जळून भस्म होईल. तो म्हणे पण मला पटत नाही वाजू. भगवान महादेव म्हटले सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. अरे मी सांगतोय ना तुला, तू ठेव ना तुझ्या वैऱ्याच्या डोक्यावर हात. तो म्हणे तुम्ही दिलेलं दान खरंय की खोटंय हे तपासून पाहायला इथं तुमच्या माझ्याशिवाय दुसरं कोण आहे. पाय जिथले कृपा झाली, जिथले उपकार झाले त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. तो म्हटला एकदा तुमच्या डोक्यावर हात ठेवून पाहतो. अरे भगवान महादेव म्हटले तुला काही कळतं का. तुझ्यावर मीच उपकार केले, माझ्या डोक्यावर जे तेची कृपा लाई जे वरू ते तेची म्हणे वे विचारू. वारे पठ्या. अरे असं कोणी करतं का. भगवान महादेव सुटले पळत पुढं. महादेव पुढं, भस्मासूर माग. काय ताप झाला. देव म्हटले उपकार करून ब्याद माग लागले आपल्या. नसता केले याच्यावर उपकार. भगवंताला दया आली. देवानं मोहिनीचं रूप घेतलं आणि त्या दोघांच्या मध्ये गेली. भगवान महादेवाला कळू दिलं नाही. मोहिनी रूपानं लगेच त्या भस्मासुराला थांबवलं. कारण ते रूप पालन थांबला. एखादी रील आली मध्ये तर माणूस पुढे लोटत नाही. ते इथं मोहिनी देव आहे, तो त्रैलोक्याचा मालक. थांबला एकदम राक्षसाचा प्रवास. का कोण तुम्ही. अरे म्हटलं तुमच्याकरता आली. अरे बापरे द्या मग तुमचा व्हॉट्सअप नंबर. व्हॉट्सअप नंबर. लग्न करायला आली. तो काय नंबर घेतो. लग्न करायचं हो. तुम्ही माझ्या करता. हो हो तुझ्या करता आली. मग मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे भस्मासूर म्हटला. पण ती म्हणे तुम्हाला नाचता वगैरे येतं ना, डान्स वगैरे. मग एकदम खास. अरे चालू डीजे बंद पडला तरी जनरेटर जरी चालू राहिलं तरी नाचू शकतो आम्ही. आम्ही राक्षस आहे. ती म्हणे नाचू शकतो. हो नाचून दाखवा बरं मला. मोहिनी परमात्म्याने स्वतः नाचायला सुरुवात केली. दोन्ही हात कमरेवर ठेवले, तिथं नाचायचं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नाचता नाचता त्याला सांगायचं नाच नाचच. आता तेव्हा देवानं कोणतं भजन म्हटलं मला माहिती नाही, पण आपलं वारकऱ्याचं भजनच आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम. दोन्ही हात कमरेवर आणि भगवान परमात्मा पाऊल खेळताय. हळू 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 पाऊल खेळता खेळता देवानं एक कमरेवरचा हात उचलला आणि खांद्यावर ठेवला. आता नाचा.
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. काय सांगावं निघोजकर भस्मासूर भजनात रंगला, नाचायला लागलं ते. देवानं उचललेला खांद्यावरचा हात कमरेवर घेतला, डावा हात उचलला, पुन्हा तो खांद्यावर ठेवला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. एकदम तल्लीन झाले भस्मासूर. अरे म्हटलं आनंद याच्यात, देवाचं भजन महाराज राक्षसाला मजा देत, आनंद देत, तर भक्ताचं काय. हळू 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 देवानं त्या मोहिनी परमात्म्यानं आपला एक हात उचलला आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. अहो तसाच कमरेवरचा हात भस्मासुरानं आपल्या डोक्यावर ठेवला आणि काय झालं, चालू भजन बंद पडलं. मेला भस्मासूर. भगवान महादेवाला ब्रह्मदेव सांगायला गेले, देवा कोणावरही उपकार करत जाऊ नका, हे माग लागतं आमच्या. पुढे ती कथा खूप मोठी आहे, पण हा याचा स्वभाव असा आहे, हा अपकार्यावर उपकार करतो. आता देवा आम्ही अपकारी नाही रे, आम्ही बघतोय तुझे जन्मोजन्मीचे सेवक आहे, आमच्यावर तो उपकार कर. ऐसा करी उपकार, कैसा करी उपकार, आमचा ऐकतो. हे मागणं का ऐकायचं? आज 7व्या दिवशी जागराचं कीर्तन आहे. मागणीपर प्रकरणातील मुद्दा अभंग निवडला का? आपल्याला कळावं देवाकडं काय मागायचं. आपण आपल्या विचाराने परमार्थ करू नका. संत ज्या विचाराने उपासना करतात त्या विचाराने करा. आजार बरा होईपर्यंत माणसानं कोणाचं ऐकावं? तुम्ही बोर झाले का? ती घरी जाऊ का? तिथं अनेक सगळे दुग्ध व्यवसायातली मंडळी आहे. आजार बरा होईपर्यंत कोणाचं ऐकावं? घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत कोणाचं ऐकावं? इंजिनियरचं, आर्किटेक्टचं ऐकावं, मिस्त्रीचं ऐकावं. चुकीचा मिस्त्री, चुकीची स्त्री, ते काही नीट घर होऊ देत नाही, मकान कळसाला जाऊ देत नाही. हो, आजार बरा होईपर्यंत डॉक्टर, घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत इंजिनियर, केसचा निकाल आपल्या बाजूला लागेपर्यंत माणसानं वकिलाच ऐकावं. आमचे गुरुजी म्हणायचे, ऐकलंच नाही तर त्रासच होईल. एका माणसानं गवताचा भारा सायकलवर ठेवला आणि तो निघाला घराकडं. असा उतार आला, त्या उतारावर त्याची सायकल लागली आणि सायकलचे ब्रेक गेले. ब्रेक दाबले, ब्रेकच लागत नव्हते. पुढे एक बाई होती, त्याने त्या बाईला आवाज दिला, ओ बाई सारखा बाजूला. अहो सायकलचे ब्रेक फेल झाले, बाई सारखा बाजूला पटकन. ओ मावले अरे बाजूला सरक, अरे ओ बाई सारखा ओ बाजूला. आता ते तिच्या नवऱ्याचं ऐकत नाही, याचं ऐकीन. फार थकला आवाज देऊन देऊन तिला. तिनं काही ऐकलं नाही, पार रस्ता सोडला नाही, तानकन धडक बसली. एक पाय गेला ना हातही गेला. दवाखान्यात गेली, तिचे उपचार झाले. तिनं गुन्हा दाखल केला या सायकलवाल्यावर. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. या सायकलवाल्याचा एक वकील आणि सायकलची धडक लागलेल्या त्या बाईचा एक वकील. निकाल सुनावण्याची वेळ आली. वकील म्हटला, बाई काळजी करू नका, लिकेजचा निकाल तुमच्या बाजूने आहे. काही झालं तरी निकाल तुमच्याच बाजूने येणार आहे. फक्त तुम्ही बोलू नका, तुम्ही माझ्यावर सोडून द्या सगळं. त्याला सांगितलं निकाल तुझ्या बाजूने येणार आहे. वकील म्हटला, काळजी करू नको, जज साहेब विचारतील तेवढंच उत्तर दे, पुढचं काही बोलू नको. एका कडगाऱ्यात बाई, एका कडगाऱ्यात सायकलवाला. जज साहेबांनी विचारलं, का रे बाळा, ज्या सायकलची धडक या बाईला बसली ती सायकल कोणाची आहे रे? तो म्हटला माझी. अरे मग का रे, बिना ब्रेकची सायकल कुठं रोडला आणता का? अरे ब्रेक चेक करून घ्यायचे मग सायकल रोडला आणायची. तो म्हटला, साहेब घरून निघालो तेव्हा सायकलला ब्रेक होते, गवताचा भारा सायकलवर ठेवला आणि रोडला लागलो तरी सायकलला ब्रेक होते, पण सायकल उतारावर लागली, सायकलचे ब्रेक गेले, मी काय करू? या बाईला धडक बसली, माझा नाईलाज होता. अरे पठ्या, तुझ्या नाईलाजामुळं त्या बाईचा हात फ्रॅक्चर झाला ना, त्या बाईचा पाय फ्रॅक्चर झाला ना, त्याचा काय? आता त्या बाईची नुकसान भरपाई करून दिली पाहिजे. बरं झालं जीवानं वाचली, आता तू नुकसान भरपाई करून दिली पाहिजे. जज साहेबांनी नुकसान भरपाई करून दिली पाहिजे असं म्हटलं आणि या गळ्यानं खाली मान घातली. जज साहेब म्हटलं, अरे मी काय म्हणतो, त्या बाईला नुकसान भरून दिलं पाहिजे, मी काय म्हणतो, तरी याची मान खाली. अरे त्या बाईला
नुकसान भरपाई करून दिली पाहिजे. मान खाली. त्या बाईनं गप्प बसाव ना. ती म्हणे आता काय दात किड बसली का तुला? तेव्हा तर लय ओरडत होता, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. साहेब म्हटले मला काय सांगायचे ते आलं तुमच्या लक्षात. केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत वकिलाच ऐकावं, आजार बरा होईपर्यंत डॉक्टरच ऐकावं, कीर्तन होईपर्यंत, लग्न होईपर्यंत, लग्न झाल्यावर पण जाऊ द्या, जन्मभर मात्र माणसानं संतांचा ऐकावं. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संग संतांचा करिता बरवा, संतांचा करिता बरवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, अर्थ तो सुपंदेचा लावा, सुखदेचा लावा, हे उगवा वासना लिगाळ, आहा आहा रे भाई, उगवा वासना लिगाळ, आहा रे भाई. कोणाचे काय ऐकून आपल्या पदरात यश पडणार आहे, सुख पडणार आहे? संतांचं ऐकून भगवंताकडचं मागणं असावं, देवाची सेवा असावी, भगवंताची उपासना असावी. म्हणून तुकोबराय मागतात. कसं मागावं तुम्हाला मला हे कळून देण्याकरता मागताय. ऐसा करी उपकार, एक काम कर देवा, पारमार्थिक साधने करता आमचा देह आम्हाला सहकार्य नाही रे करत. तुकोबारायांचा देह खूप सहकार्य करत होता, पण तरी म्हणतात आम्हाला सहकार्य करत नाही. कीर्तनात बसलेले तुम्ही मी आपण सगळे, तसा आपला देह आपल्याला कधीच भक्ती साधने करता सहकार्य करत नाही. एरवी 14 दिवस भूक लागत नाही, एकादशीच्या दिवशी सकाळीच. अरे बापरे, बायको म्हणतं काही तुम्हाला गांभीर्य आहे का जरा? पाठ आहे, मार्गशीर्ष महिन्यातली एकादशी आहे. अरे माझं ध्यान नव्हतं, पण मला भूक लागली. काय भूक लागली? पाठ. 14 दिवस निघून जातात, एकादशीला सकाळीच. याचा अर्थ असा आहे, आपला देह आपल्याला सहकार्य करत नाही. कीर्तन चालू असून सुद्धा काही माणसं गप्पा मारीत बसतात. दोष त्यांचा नाही, त्यांच्या देहाचा आहे. त्यांचा देह, त्यांचे कान त्यांना परमार्थिक साधने करत सहकार्य करत नाही. सुंदर एखादी माऊली देवाची पूजा करते, पांडुरंगाची, देवाला नटवते, सजवते, शृंगार करते, तिलक करते, उटी लावते भगवंताला, आणि ते दृश्य समोर असून वेळ असूनही एखाद्याला ती पूजा पाहावी वाटत नाही. निघोज मध्ये येऊन मला गंगा मातेचं दर्शन घ्यावं वाटत नाही, मैयाचा शृंगार पाहावा वाटत नाही. याचा अर्थ देह म्हणून हे डोळे आपल्याला परमार्थिक साधने करता सहकार्य करत नाहीत. तुकोबारायांचा देह सहकार्य करतो, तरी तुमच्या माझ्या करता काय म्हणतात माहितीये का? नभोय निग्रह देहासी दंडन दंडन, नभोय निग्रह देहासी दंडन दंडन, नवजे भूकतान सावली, नवजे भूकतान सावली, तरी नित्य नित्य करी आळवण आळवण, तरी नित्य नित्य
नित्य करी आळवण नित्यानित्य करी आळवण करी नित्यानित्य करी आळवण करी आळवण आळवण तरी नित्य नित्य देवा सहकार्य करत नाही तो. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीरम आद्यम धर्म साधनम खलु. खलु म्हणजे निश्चय. हे एकमेव मानवी शरीर आहे जे भगवत कृपेस पात्र आहे. आणि तेच जर आपल्या विरोधात गेलं तर पुन्हा फिरत आहे सगळं. नगर हिंडता जन्म जावो परिप्रवेशू एका द्वारी रे. आता या उद्योग समूहाला हे कंपाऊंड आहे. एक गेट इकडून आणि इकडून आहे का. या गेटने आपण आलो. हे कंपाऊंड आहे. अशा गावकूस होत्या अगोदर. आता याला 2 गेट आहे. पूर्वी गावाला एकच द्वार असायचं. यायचं त्याच द्वारातून आणि जायचंही त्याच द्वारातून. एका आंधळ्याला गावात जायचं होतं निघोज मध्ये. तो म्हटला मला निघोज पाहायचंय. बरं बरं चला. तो आला गावाच्या जवळ. कोणीतरी सोडून दिलं. जा बाबा आता इथंच निघोज आहे. त्याने गावचा दरवाजा काही दिसत नव्हता. त्याला तर जायचं होतं निघोज मध्ये. एक निघोज मधला माणूस पुण्याला जात होता. तो म्हटला काय आंधळे बाबा ओ सुरदासजी काय धावपळ. म्हटले मला निघोज मध्ये जायचंय मळगंगा मातीच्या दर्शनाला. गावचा दरवाजा दिसत नाही हो. एकच दार आहे म्हणे. एकच दार आहे. मग मला जरा दरवाजापर्यंत नेऊन द्या. तो म्हटला मला इतका वेळ नाही पण मी तुम्हाला दरवाजा दिसेल असं काही सांगतो. काय तो कोबर आहे. तुम्हाला मला हाताला धरून तिथपर्यंत नेत नाही पण तुम्ही तिथपर्यंत कसे जाल याचं मार्गदर्शन मात्र जरूर करता. त्या आंधळ्याचा हात धरला. सांगितलं ही गावकूस आहे. या गावकुसला या भिंतीला हात लावा. हात लावत 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 चालत राहा. जिथं भिंत संपली समजावतो निघोज मध्ये घुसायचा दरवाजा आहे. भिंत संपली की दार येईल. मग दारातून आत जा. तुम्हाला मळगंगा मातेचं दर्शन होईल. बर बर बर. आंधळा म्हटलं बाबा उपकार झाले तुमचे. त्याने लावला भिंतीला हात. असा उभा राहिला तो आणि चालायला लागला. भिंत मात्र शेजारी. हात लावत 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 चालतच राहिला. निवोज मध्ये घुसायचा दरवाजा आला आणि याच्या पाठीला खाच सुटली. त्यानं भिंतीवरचा हात काढला आणि पाठीला लावला. पण पाठीला लावायचं तर थांबून तरी पाठ खाजव ना. चालतच राहिला. चालता चालता दार गेलं मागं निघून. पाठीची झाली हौस. हात पाठीवरचा काढला आणि पुन्हा लागली भिंत. त्याला वाटलं आलाच नाही अजून दरवाजा. चालत राहिला. नगर हिंडता जन्म जाऊ परिप्रवेशो एका द्वारी रे. तसं तुमचं माझं चालू आहे. देह मिळाला पण ऐन ईश्वरीय कृपा होण्याची वेळ येते ना आपली पाठ खाजवते. काय करता समजावं आपला देह आपल्याला सहकार्य करत नाही. त्यानं सहकार्य करावं. त्याचं सहकार्यच मनुष्याला देवापर्यंत घेऊन जात. देहावरती आपण नाही याचा आठव नाही अशा स्थितीत आनंदच आहे. रोज आपण देहाचं विस्मरण करूनच सगळे आनंद घेतो. एका गोष्टीचा. कशाचा. झोपेचा. सगळे आपण झोपतो. कीर्तन झालं जेवण झालं. तुम्ही आता गरीब पावलानं चालत जाणार आणि काय करणार इथून गेल्यावर. तासभर जागर करणार आहे देवाचा. अरे झोपणार आहे तुम्ही सगळे. आपण सगळे झोपणार आहे. झोपल्यावर खरं सांगा तुमच्यावर किती कर्ज आहे त्याची आठवण येते का तुम्हाला. तुम्ही बोर झाले का. मी घरी जाऊ का. किती माणसं या निघोज मधले तुमच्या विरोधात आहे. आठवण येते. हो नितीन दादा. उद्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला आपल्या विरोधात कोण उभं राहील आठवतो त्याचा चेहरा. पंचायत समितीचं तिकीट आपल्याला भेटेल न भेटेल आठवतं काही. झोपेमध्ये कसलाच आठव नाही. तुम्ही भिकारी आहे की तुम्ही श्रीमंत आहे की तुम्ही करोडपतीच्या अवलाद आहे की फकीराच्या अवलाद. काही आठवत नाही. येतं काय आठवतो. ज्ञानोबा म्हणतात झोपेत इतकं सुख आहे की झोपेमध्ये आपण ईश्वराजवळ जातो भगवंताजवळ. फक्त एक पडदा शिल्लक राहतो. साचची पडती विरा. ज्ञानोबा बोलतात जरी नहिता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू एका. ज्ञानोबांची भाषा. झोपेत माणूस देवापर्यंत जातो. अहो भान राहत नाही काय कायला. काय माणसं या भिंतीजवळ झोपता. सकाळी त्या भिंतीजवळ उठतात तरी कळत नाही त्यांना.
याला म्हणतात नाठवून देह झोपेचे चिंतन. देहाचा आठव नाही. एकानं तू झोपेत नाही धोतर फाडून टाकलं, धोतर टर एकदम फाडून टाकलं. मी उठून बसलो, म्हटलं का झोपेत धोतर फाडलं, उद्या काल्याचं कीर्तन आहे, मी धोतर कोणतं नेसू? तो म्हणे आपला भाव ठरला ना, तुम्हाला 2.5 मीटर पाहिजे ना कपडा. त्यानं रात्री कपडा फाडला, तो कपड्याच्या दुकानावर कामाला होता. अरे म्हटलं काही भान आहे का तुला? भान नाही राहत महाराज. झोपेत माणसाला एकानं तर मला लाथ मारली झोपेत. मी असा झोपलेलो, तो असा झोपलेला, झोपेत लाथ मारली. मी उठून बसलो, म्हटलं बाप रे. म्हटलं भाऊ तुम्ही लाथ मारली मला? तो म्हणे मी लाथ नाही, मी गाडीला किक मारली. म्हटलं बरं झालं तुम्ही गाडीचा चक्कर बिक्कर आणायचा प्रयत्न केला नाही, तर जीव गेला असता आमचा. झोपेत काय आठवण नाही, मस्तीत असतो माणूस झोपेत. झोपेत चांगलं वाईट काही कळत नाही महाराज. स्वप्नात रडतो माणूस, आठवत नाही हे खोटं आहे. एका माणसाचे हातपाय तोडले चोरांनी झोपेत, रक्त व्हायला लागलं, पोरं रडायला लागली, बायको रडायला लागली. तुमच्यावरच तर आपलं घर आहे, आपलं घर कसं चालेल, कसं होईल, मी कसे कष्ट करू? पोरं म्हणतात बाबा आमचं शिक्षण कसं होईल? बापही रडतो, मुलंही रडतं, अख्खं घरदार रडतं, पण कुठं? स्वप्नात. आता याच्यावर काय औषध आहे? स्वप्नात पाय तोडल्यावर औषध कोणतं लावता सांगा? ऑपरेशन कोणाजवळ करता? अरे ज्ञानोबारे म्हणतात स्वप्नीची या घाया ओखद शेवची धनंजया. त्याच्यावर एकच औषध आहे, त्याला जाग येणं. तो देहावर आला की दुःख गेलं, तो देहावर आला ते आठवलं की सुखही जातं आणि दुःखही जातं. स्वप्न सुखाचं असू दे, ते फकीराला पडलं तरी ते सुख मिळत नाही, देहाचा धर्म नाही. आणि दुःख असू दे तरी सुखाचा आणि दुःखाचा धर्म लागू होत नाही का? जोपर्यंत आपण देहावर आहे तोपर्यंत हे सगळे धर्म लागू आहे. देहच वजा झाला की ना सुखाचा धर्म ना दुःखाचा धर्म. आम्हाला त्या धर्मानं त्रास देऊ नये देवा असं जर वाटत असेल, आणि देहाचं विस्मरण होऊन उपासना होऊन तुझ्या चरणापर्यंत आम्ही पोहोचावं अशी जर तुझी इच्छा असेल तर कर ना एक उपकार. देवा आता ऐसा करी उपकार, 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 देवा आता ऐसा करी उपकार. देहाचा विचार पाडी माझ, देहाचा विसर पाडी माझ, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा.
दाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मग. यात एक बारकावा ध्यानात घ्या आपण. स्वतःच्या देहाचा विसर पडला की ईश्वराचं सुख प्राप्त होतं, आणि जगाच्या देहाचा विसर पडला की प्रेम प्राप्त होतं. तुम्ही पहा, देवाजवळ स्वतःचा देह गेला की त्याचं सुख, आणि देहाचा विसर, जगाच्या देहाचा विसर पडला की जगात प्रेमाची भूक बघते. ही गाय आहे, अरे प्राणी आहे, मी कसा पाया पडू? पाहू नको, तिच्यातला गुण बघ, देह बघू नको तिचा, पाया पड तिच्या. हा बैल आहे, काम करतो, याला कुठं खावं आणि कुठं घाण करावी ते कळत नाही, अरे ते बघू नको. त्याचा सेवा नावाचा धर्म घे, पाया पड. प्रपंचातला संसारातला देह वजा केला की प्रेम मिळतं, आणि परमार्थिक साधने स्वतःचा वजा केला की ईश्वरीय सुख प्राप्त होतं. पूर्वी माणसं विठ्ठल उरला रे विठ्ठल, रे विठ्ठल उरला रे विठ्ठल, देह नवे मी हे सारे, उरला रे विठ्ठल राम, उरला रे विठ्ठल राम, उरला रे विठ्ठल. इथं हे प्रमाण दोन्हीकडे वापरा, स्वतःचाही विसरा आणि जगाचाही विसरा. उरला उरे विठ्ठल. पूर्वी माणसं काय दयाळू, अरे म्हातारा माणूस आणि आपण आपला आजोबा सोबत, नातू म्हणून जर आजोबा सोबत एखादा नातू रानाकडे गेला तर वाकड्या दांड्याचे 2-4 ज्वारीचे कंस माणूस शेतातून घरी आणायचे. हनुमंताच्या मंदिरात ते बांधून ठेवत ते म्हातारे लोक. तो नातू विचारे, आबा या वाकड्या दांड्याच्या ज्वारीच्या कंसाचं या मंदिरात कामच काय? थांब थांब बाळा, कळेल तुला. वैशाख महिना सुरू व्हावा, पाण्याच्या साह्यानं पाखरांनी अन्न शोधावं. त्या हनुमंताच्या मंदिरात त्या घंट्याला बांधलेला, दोरीला बांधलेले ते वाकड्या दांड्याची कंस पाखरांनी यावं, आणि एक 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 दाना त्या पाखरानं त्या ज्वारीच्या कंसातला खावा. नातू आबाला म्हणतो, आबा पा 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 आजोबा बघा, आपल्या शेतातल्या कंसातला ज्वारीचा दाना पाखराच्या पोटात चालला. म्हाताऱ्यानं त्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवावं आणि सांगावं, बाळा आपल्या शेतातल्या वाकड्या दांड्याच्या ज्वारीच्या कंसातला दाना पाखराच्या नाही, पांडुरंगाच्या पोटात चालला. अरे इथं पाखराला सुद्धा देव मानणारी लोक आहे. तुम्ही पहा, सासू सून बोलत नाही, त्यांचा वाद झालाय, पण मृग नक्षत्रामध्ये मृगाचा किडा निघाला की जी सासू सुनेशी 4 महिने झाले अबोला धरू नये, ती म्हणते, बाई तू माझ्याशी बोलू नको, हवं तर माझ्याशी वाद घाल, पण तुला तुझ्या मुलांचं भलं व्हावं असं जर वाटत असेल तर मृगाच्या नक्षत्रात मृगाचा किडा घरात निघणं शुभ शकू नये. तेवढा कुंकाचा करवंडा घे, हळद अक्षत कुंकू तिलक त्या किड्यावर घाल. तुझ्या मुलाबाळांना तू स्वतः त्या किड्याचं दर्शन घे. तू घराची गर्दनी आहे, मालकी नाही. त्या किड्याच्या पाया पड, त्या किड्याला आशीर्वाद माग. मृगाच्या नक्षत्रात जर आपली पेरणी सदली तर आपलं घर सुखानं भरल्याशिवाय राहणार नाही. सासूशी अबोला धरला तरी चालेल, पण त्या किड्याचा आशीर्वाद घे, तुझं घर सुखानं भरेल. किड्याला देव मानणारी लोक या देशात राहतात. तुम्ही पहा जरा, रोडला अपघात होतात, किड्या मुंग्यासारखी माणसं मरत आहे, कोणी पाहत नाही मेलेल्या माणसाकडं, थांबत नाही कोणी, आपली गाडी सुद्धा थांबवत नाही. रोडला पडलेली माणसं किड्यासारखी मरत आहे, किंमत नाही. पण किड्याला सुद्धा देव मानणारी माणसं या देशात राहतात. का? त्यांची विचाराची सीमा फार मोठी आहे, आणि ती वारकरी संप्रदायातली. शेतकरी हा शेतातून घरी येतो, घरात आला, ओला चिंब होऊन येतो. तुम्ही पहा, हे आपल्या घरातली उदाहरणं आहेत. ताटावर जेवायला बसला, पहिला घास घेतो, तेवढ्याला बायकोला म्हणतो, गोट्यात भाकरी पाठवली कुत्र्याची. बायको म्हणते, पाऊस चालू आहे. दुपारीच मी त्याला जरा जास्त अन्न खाऊ घातलंय, जास्त भाकरी घातली, आता काही मला वाटतं ते कुत्र भाकरी खाणार नाही.
नवरा म्हणतो अगं खाणार नाही, आपण 3-3 वेळा जेवतो आणि ज्याच्या आधारावर आपल्या 10 गायी सुखानं तिथं गोठ्यात सुरक्षित राहता, त्याला संध्याकाळची भाकरी नाही? जेवण करून घ्या मग देते, आण भाकरी. ताटावरून मला कुठला? अहो पण आता ओले झाले, कपडे बदलले, आता काय पुन्हा ओले होता का? आण आण, तुला आणि मला खायला 3-3 वेळा भाकरी, कुत्र्याला नाही. तुम्हाला काय करता रे कुत्र्याचे उपकार? मालक असतो तो, त्याला माहितीये घर चालवताना काय कष्ट लागतात. भाकरी घेतली, बनेनातून आत घातली, ओला चिंब होत गोठ्यापर्यंत आला आणि बनेनात लपवलेली भाकरी बाहेर काढली. निवोजकर बनेनात लपवलेली कोरडी सुकी भाकरी कुत्र्याच्या पुढे फेकली. चट 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 कुत्र भाकरी खायला लागलं. पूर्ण भाकरी खाऊन ज्या वेळेला मालकाचा हात साठणारं कुत्र मालकानं अनुभवलं, त्यावेळेला माझ्या घरी कुत्र तृप्त झालं असं त्याला वाटत नाही. माझ्या घरची भाकरी परमात्म्याच्याच पोटात गेली आणि तोच मला आशीर्वाद देतोय. ही जाणीव ठेवणारी महाराष्ट्रात शेतकऱ्याची जात आहे. त्याला माहिती आहे हा देह कुत्र्याचा आहे, पण याला मी खंडोबा मानतो, हा देव आहे माझा. तुका म्हणे नाही निरसला देह तववरी अवघे संसारिक. महाराजांची भाषा आहे. अरे देह वजा करा, देव वजा केला संसारात की प्रेम मिळतं, आणि देव वजा केला परमार्थात की सुख मिळतं. तो बरे तेवढीच प्रार्थना भगवंताला करताय, याचं अंतर कमी व्हावं. काही लोकांचं तुमचं माझं याचं अंतर वाढायला पाहिजे तर कमी होत चाललं. महाराज म्हणतात याचं अंतर वाढव, आणि आपण म्हणतो याचं अंतर कमी कर. 3-3 तास आरशा पुढे मेकअप करणारी माणसं या जगात, 3-3 तास. त्यांना याचं गांभीर्य नसावं का की 50 वर्षाच्या वरती गेल्यावर याला सुरकुत्या पडणार आहे, तसं तर 40च्याच वरती. हे गलित गात्र होणार आहे, मान थरथरणार आहे, हात कापणार आहे, दात पडणार आहे, कान बहिरे होणार आहे, दृष्टी जाणार आहे. तरी आहे गुरुमी कसली. परंपरेनं जुने कीर्तनकार सांगायचे, म्हातारी आरशाच्या दुकानात गेली म्हणते आरसा कितीला आहे? 100 रुपयाला. 100ला? अरे 5 रुपयाच्या आरसात थोबाड चांगलं होतं माझं, काय करता या 100 रुपयाच्या आरसाला? तो म्हणे आजी तेव्हा तूच चांगली होती. आरशाचा काय दोष आहे? जैसे तैसे दावी आरसा. अरे जसा आहे तसं दाखवणं या आरशाचा स्वभाव आहे. आपणा दावीर आप आपणा दावीर आप आपणा दावीर आप आपणा. ओ झाले दर्पणाचे अंग आप आपणा दावी रूप आप आपणा दावी रूप. झाले दर्पणाचे अंग आप आपणा दावी रूप आप आपणा दावी रूप. त्याचा स्वभाव आहे खरं बोलणं, तो ओरिजिनल स्वभाव दाखवतो. आप आपणा दावी रूप हे असा आहेस काय? याचा लाडकोड कौतुक करत 3-3 तास सजवतो याला. अरे कावळ्यानं किती अंग असलं म्हणजे गोरा होईल तो, उलट त्याच्या मूळ रंगाला चकाकी चढेल. तसा आपला देह आहे तसाच आहे. तुम्ही त्याला किती, तुम्ही देहाची काळजी म्हणूनच स्वेटर बिटर घालून आले ना. तुमचे स्वेटर बघून मला असं वाटतं तुम्ही जर शिवरायांच्या काळात असते आपले किल्ले गेलते समजा हातातून. का आठवा आहे ना त्याचा. देहाचं विस्मरण माणसाला होतच नाही. कधी याला त्रास द्यावा वाटतो. वारी म्हणजे याचा विसर आहे, सकाळचा काकडा म्हणजे याचा विसर आहे. कार्तिकाचं स्नानही घडत नाही का ऐकायला. लवकर झोपून उशिरा उठणारी माणसं लवकर झोपून झाली व झोप पूर्ण तरी पडून राहतात. कधीच नाही अहो एखाद्या वेळेला याचं जागरणच आहे काय माझा फिर, तसं नाही. सकाळी आराधनाच करावी वाटत नाही, देहाचा विसर आपल्याला होत नाही, अंगावरचं काढत नाही माणसं. देव पाहू नंतर. दार उघडलं तरी माणूस म्हणतो दार लाव, बालेची माय बाल्यान बाली, दार लावून घे. आपल्याला देहाचा आठवय. तुकोबरे म्हणतात देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. बरं झालं देवा माझ्या लक्षात आलं, माझ्या सुखाची व्याख्या मला कळाली. बरे केशी राजा कळू आले, सुखाची व्याख्या कळाली म्हणजे तरीच हा जीव
सुख पावे माझा. तू एवढं माझ्या पदरात घातलं तरच मी सुखी होईल हे माझ्या लक्षात आलं. आणि तू आमच्यावर उपकार करणं तुझा स्वभाव आहे देवा. काही काही वेळेला उपकार करणं हे धर्माचं नातं असतं आणि काही काही वेळेला उपकार करणं हे स्वभावाचं नातं असतं. देवाचा उपकार करणं हे नातं स्वभावाचं आहे. त्यानं वैऱ्यावर केले. मी आपल्याला ओव्या सांगतो पुढं. पण तुम्ही एक प्रसंग आहे महाभारतातला, ज्या वेळेला भगवान परमात्मा धर्मराजाजवळ कर्णाचं कौतुक करत होते. काय कर्णाची उदारता आहे मनेगड्या, त्याच्यासारखा दाता नाही. धर्मराजाला ते काही ऐकावं वाटत नव्हतं, युधिष्ठिराला ऐकावं वाटत नव्हतं, दुसऱ्याचं वर्णन माणसाला ऐकावंच वाटत नाही. या जगाचा इतिहासच आहे. क्षेत्र कोणतंही असो तो फार चांगला आहे असं म्हटलं की माणसं म्हणतात आम्ही काय नालाय काय का मग. म्हटलं लय कर्ण उदार आहे देवा. धर्मराजा म्हटलं फार कौतुक आमच्या घरी कर्णाचं करू नको. अरे काय वेळोवेळी कर्ण आमच्या काय उदारता दिसत नाही रे तुला. आम्ही काय देत नाही का आमच्या दारात आलेल्याला. धर्मराजा तापू नको. तू देतो ते दानच आहे, पण तुझं दान धर्मातलंय आणि कर्णाचं दान स्वभावातलंय. तुझे उपकार धर्माला अनुसरू नये आणि त्याचे उपकार स्वभावाला अनुसरू नये. म्हणजे थांब कळेल तुला. 3 दिवसांना असं झालं, धो 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 मुसळधार पाऊस चालू झाला. जणू सावर्तक प्रलय काळाचे मेघच वर्षाव करता की काही इतकं पाणी. आणि एक जण रात्रीच्या वेळेला धर्मराजाकडे आला. त्यानं दार वाजवलं. महाराज आहेत का हो? आहेत ना. काय? एक उपकार करा महाराज. काय? माझी आई वारली आणि माझ्या आईचं प्रेत मला जाळायचंय, अंत्यविधी करायचंय. पण सुखी आमच्याकडे लाकडं नाही. आम्हाला जरा लाकडं द्या, आमच्या आईचा अंत्यविधी होईल. बरं अरे बाबा उपकाराची काय भाषा. सेवकाला बोलावलं, सांगितलं आपल्या जा जरा गोशाळेत यांना लाकडं पडलेली देऊन टाका. तो सेवक गेला आणि परत आला. महाराज लाकडं खूप आहे, पण चालू असलेल्या पाण्यानं सगळे लाकडं भिजले. स्वयंपाकाला सुद्धा सुकेन कोरडे लाकडं नाही. याला कसे द्यायचे? अरे बापरे, मग आता नाही देता येणार. धर्मराजा म्हटले गळ्या तुला द्यायची खूप इच्छा आहे, पण आमच्या घरी सुके लाकडं नाही, कोरडे लाकडं नाही. आता तू एक काम कर, कोणाकडून तरी तुझी व्यवस्था वाटल्यास करून घे, नाही तर थोडं थांबून घे. आमच्याजवळ काही आज तुला लाकडे द्यायला नाहीये. तो म्हटला हरकत नाही महाराज, तुम्ही काय मुद्दामून कराल. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी परमात्मा धर्मराजाकडे आले. का रे कोणी आलं होतं का? आलं होतं म्हणे. कोण होतं? एक जण लाकडं मागायला आला होता, त्याची आई वारली होती. बरं मग? अरे देवा द्यायची खूप इच्छा होती, पण सगळं पाऊस चालू, काय त्याला लाकडं द्यायचे. त्याच्या आईचा अंत्यविधी असेल तर आम्ही पाठवतो आता लाकडं. आता आमचे लाकडं सुके कोरडे. नाही भगवान म्हटले त्याच्या आईचा अंत्यविधी झाला. लाकडं कोणी दिले? म्हटले कर्णाने दिले. अरे काय बोलतो देवा, पुन्हा कर्णाचंच वर्णन. अरे त्याच्या दारात काय पाऊस चालू नव्हता का? दो 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 पाऊस पडला आणि कर्णानं लाकडं दिले म्हणे. त्याचे लाकडं भिजले नाही का? भिजले, त्याची लाकडं होते. मग पण ज्या वेळेला सेवकानं कर्णाला सांगितलं की आपल्या घरातले लाकडं भिजले, त्यावेळेला कर्णानं सांगितलं अरे भिजू द्या, भिजले तर मी ज्या पलंगावर झोपतो तो पलंग चंदनाच्या लाकडाचा आहे, तो तोडून टाका आणि याच्या आईच्या अंत्यविधीला द्या. माझी झोप उद्याही होईल, पण याच्या आईचं अंत्यविधी होणं गरजेचं आहे. धर्मराजा तुझं दान धर्मातलंय आणि कर्णाचं दान स्वभावातलंय. तसं देवाचा उपकार हा धर्मातला नाही, स्वभावच आहे त्याचा उपकार करणं. कोणावर केले? तुझे अवतार जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, पै कैवल्या ऐसे पवित्र जे वैरिया ही दिदले, मोक्षोधुरा राद्यू कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय, मनोनिधाळसी जेथ जाय, पाय कू जैसा तुवा सनकाधिकाचे निमाने, सायुज सौरसू दिदला पुतने, जे विषाची आ स्तनपाने मारू आली, हागा राजसूय यागाचाही सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला, ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेठाव दिदला गोपाळा, काय उत्तान पादाची या बाळा, द्रौपदी चाड तो वना आला याची लागी,
बैसावे पितयाचे उत्संगी चंद्र सूर्य दिका परिस जगी श्लाघो केला. एवढ्या वव्या कायम आपल्या अंतकरणाच्या चौकटीत करून ठेवा. देव अपकार्यावर उपकार करतो. शिव्या दिल्या शिशुपालानं, यानं त्याच्यावरही उपकार केले. आपली एवढी गोड मागणी पूर्ण करणार नाही. फक्त म्हणा तरीचा हा जीव सुख पावे माझा. तू हे दिलं तरच आम्ही सुखी होऊ, नाही तर आम्ही सुखी होणार नाही. आपण दुसऱ्याच गोष्टी सुख शोधत राहतो. एक दिवस मी माझ्या सासरवाडीला गेलो. तिकडून निघता निघता माझी सासू मला म्हटली, जावई बापू सुखी राहा तुम्ही. म्हटलं मी सुखी राहावं असं जर वाटत असेल ते हे इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे नाही नाही आम्हालाही सुखी राहायचंय, घेऊन जा. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. आपल्या सुखाची परिभाषाच वेगळी. अरे ज्या सुखा करता तुम्ही मी अहोरात्र प्रयत्न करतोय त्या सुखाचा वारकरी संप्रदायात कुठं थार आहे. तुकोबऱ्यांना अपेक्षित सुख आहे तरीच हा जीव सुख पावे माझा. म्हणा पांडुरंगाला कधीतरी तुझं रूप पाहिलं की सुख होतं रे आम्हाला. ज्याला देव पाहिल्यावर सुख होत असेल त्यांना देवाचे उपकार माना. ज्याला देवाचं भजन ऐकल्यावर सुख होत असेल उपकार माना. तुम्ही सुखी आहे का एका मिनिटात तपासतो मी, एका सेकंदात. तुमच्या तोंडून जर बाहेर आलं मी जे म्हणतोय त्याच्या पुढचं तुमच्या मुखातून बाहेर आलं तर तुम्ही सुखी. एका सेकंदात लक्षात येईल. पहा तुम्ही. निवृत्ती हा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी सोपानाचा हात धरी पुढे चाले. सुखी आहे तुम्ही. आपल्या मुखातून सहज बाहेर होते. ही सुखाची व्याख्या आहे. आता आतल्यात सुख दाबू नका. एकदा मोकळं म्हणा. मी पुढे म्हणतो तुम्ही मागं म्हणा. सुख कुलपात कोंडू नका. सुख जरा उपभोगा. निवृत्ती हा खांद्यावरी म्हणा आई म्हणा सगळे म्हणा. सोपानाचा हात धरी सोपानाचा हात धरी. वा केशव दादा. पुढे चाले ज्ञानेश्वर. जय हो. पुढे चाले ज्ञानेश्वर. ओ मागे मुक्ताई सुंदर. मागे मुक्ताई सुंदर. विठू माझा लेकुरवाळा. सगळे म्हणा सगळे म्हणा. विठू माझा लेकुरवाळा. हे भजन शांताराम मामांना देवाच्या चरणाजवळ ठेवणार आहे. ध्यानात ठेवा. भजनच उपयोगाला येतं कीर्तनात. सगळ्यांनी म्हणा. संगी गोपाळांचा मेळा. संगी गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा. गोरा कुंभार मांडीवरी. गोरा कुंभार मांडीवरी. सोखा जीवा बरोबरी. सोखा जीवा बरोबरी. बंका कळेवरी.
वंका कळेवरी ओ वंका नामाकरांगुडी धरी नामाकरांगोळी धरी नामाकरांगुडी धरी नामाकरांगोळी धरी विठू माझा लेकुरबाळा विठू माझा लेकुरबा संगे गोपाळांचा मेळा संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकुरबाळा विठू माझा लेकुरबाळा विठू माझा लेकुरबाळा संगे गोपाळांचा मेळा संगे गोपाळाचा वेळा विठो माझा लेकुरबाळा विठो माझा लेकुरबाळा संगे गोपाळांचा मेळा संग गोपाळाचा मेळा क्या बात है वाह गोडा बा संगे गोपाळांचा मेळा संग गोपाळाचा मेळा विठू माझा लेकुरबा जय हो एकदा जोरदार टाळी वाजवा हा आनंद आहे भजनाचा 8:30 वाजले म्हणा हे प्रमाण तरीचा जीव सुख पावे माझा अरे आपल्या सुखाची व्याख्या आहे देहाचं विस्मरण झालं घड्याळ विसरलो म्हणजे झालं कीर्तन याचा अर्थ थोडीफार का होईना ईश्वराची कृपा आपल्या सगळ्यांवर आहेच तुकोबाऱ्यांना जे कळालं ते तुम्हाला मला कळत नाही पण कळावं ही अपेक्षा करा की आपलं सुख दडलंय नेमकं कशात इतरच प्रांतात सुख शोधत गेलो कधी मिळायचं महाराज म्हटले आमच्या सुखाची व्याख्या आम्हालाच कळाली तुला ती सुखाची व्याख्या विस्तार करून सांगू का देवा ठाव देई चित्ता राखे पायापाशी आमचं चित्त तुझ्या चरणाजवळ स्थिर कर आणि सकळ वृत्तीशी अखंडित आता आमची वृत्ती भानावर नको वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिसे तेथे काही दिसता कामा नाही तो को बरं आहे वृत्ती तर माणसाची 70 रुपयात नाहीशी होती या जगात 70 रुपयात वृत्तीवर येत नाही लोक आमच्या गावात पंगत बसले आता परवा 3 पंक्ती उठल्या 3 तरी 2 जण जेवत होते 3 पंक्ती उठून 2 जण जेवून राहिले सगळं गाव पाहतंय त्यातला एक जण म्हणे तिरमग आता जास्त टाइम झाला 3 पंक्ती उठल्या तरी आपण जेवून राहिलो तिकडचा म्हणे जेव जेव पत्रिकेत जेवणाची वेळ 12 ते 3 आहे जेव मरायचंच काम आहे की नाही हे भानावर नसलेलीच गडी पिऊन माणसाचं भान राहतच नाही ना मी ते हावर आहे का योगाला पिलेल्याला डुक्कर चाटायला लागलं गटारीत डुक्कर गावात डुक्कर नसतं का ते चाटायला लागलं ती शेपटी हातात आली त्याच्या डोळे बंद तो म्हणे आली सुरेखा अरे काऊन बिघडला इतका देहाचं भान राहत नाही हे तर 70 रुपयात कळतं पण त्या भानाला काय करता महाराज म्हटले तसं नको आमचं भान तिथं हरावं ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित आणखी एक कर देवा आज भय चिंता लाज काम क्रोध 6 शब्द ध्यानात ठेवा आस भय चिंता लाज काम क्रोध 6 गोष्टी या पत्त्यावर जो गेला त्याचं वाटोळं झालं आणि या गोष्टीचा पत्ता ज्याला लागलाच नाही त्याला देव प्राप्त झाला तो कोबारे म्हटले या गोष्टीवर आम्हाला नेऊ नको आस भय चिंता लाज काम क्रोध या प्रत्येक आशेवर एक कीर्तन करता येईल भीतीवर एक कीर्तन करता येईल चिंतेवर एक कीर्तन करता येईल पण आपल्याला कीर्तन एकच करायचंय त्यामुळे एका वाक्यात सांगतोय तुम्हाला अनेक कीर्तन करायची नाही आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझ्याशी संपर्क या लोकांचा होऊ देऊ नको लाज
बघा ना, लाज नावाचा धर्म. पोरं तर तुमच्या जवळ ये, पण लाज नावाचा धर्म सोडलेली अशीच काही लेकरं असतात. त्यांना लाज वाटत नाही नाचताना गाताना, ते त्याच्या मस्तीत आहे. मी त्याला म्हणतो मागवा, तरी ते पुढे येतं. त्याला म्हणतो तो तुझं वांग्यात घोळ गेलं तरी चालेल, मी माझ्या मस्तीत नाचतो. त्यानं लाज सोडलेली असते. त्याला कळत नाही मला चांगलं म्हणतील का वाईट म्हणतील का. तो तुम्ही टाळ्या वाजवावं म्हणून नाचत नाही, किंवा तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाचत नाही. तो नाचला की त्याला बरं वाटतं म्हणून तो नाचतोय. येत जगणं बालपणात मान सन्मानाचा कुठलाही दर्जा माणसाला कळत नाही. तो मनमुराद नाचतो ना, हेच ईश्वरीय सुख तो कोबरे भगवंताला मागताय. मला असं कर, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देवा देवा, लहानपण देवा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, हो लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, या लहानपण देण्याच्या भूमिकेत लहानपणात या सहाही गोष्टी मनुष्याजवळ नसतात. आस नाही, भय नाही, चिंता नाही, लाज नाही, काम नाही, क्रोध नाही. कळायला लागल्यावर काम धावत येतो, कळायला लागल्यावर क्रोध धावत येतो. जे माणसं क्रोधी आहे ते सुखी नाही. अति राग ज्याला येतो सुखी नाही. मारवाडी समाज पहा तुम्ही, ब्राह्मण समाज पहा, सुखी आहे का? क्रोध आवरलेला आहे त्या समाजाने. इतका मोठा हा व्यवसाय, व्यापार, उद्योग मराठी माणसानं उभा करणं जोक समजू नका तुम्ही. हे शांताराम मामा लंके काय प्रयत्नाची पराकाष्ठा केली असेल आणि काय प्रयत्न केले असतील. अरे घर बांधता येत नाही माणसाला, एक उद्योग समूह उभा करून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं सोपं समजता तुम्ही. एक म्हैस घेऊ शकत नाही माणूस, एक गाय घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. काहीच या जगात सोपं नाही. पण स्थैर्य मिळवलेली माणसं अवघडातलंही सोपं करतात. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो. करोडो रुपयाचे व्यवसाय व्यापार आहे. रोज सांगतो, रोज सकाळ संध्याकाळ. मयूर शेठ, आम्हाला आनंद आहे. वाद नाही महाराज, भांडण नाही, द्वेष नाही. शिव्या देत नाही त्यांना लोक, दुप्पट शिव्या देते आपल्यापेक्षा. ऐकून घेतात. 10 वर्षाचं पोरग बसलं असतं गल्ल्यावर, दारू पिऊन एखादा माणूस येतो शिव्या देतो. त्याचा बापाला सांगतो तो, पप्पा ये भैया गाली दे रहे. त्याचा बाप म्हणतो देन दे. नहीं पर गालियां बहुत गंदी गंदी दे रहे, देन दे, कुछ दे के ही जा रहे ना, देन दे बेटा. तो म्हणतो पर गंदी गंदी गालियां दे रहे पप्पा. शेवटच्या शब्दात सांगतो त्याचा बाप, देन दे ना बे, उसका खेत है ना पारनेर रोड पे 2 एकड़, तू रुकना जरा, उसमें इंडियन ऑयल का पेट्रोल पंप डालना ना तू. ये तो 1 साल में तो डीजल भरने आता तेरे पास, हफ्ते की गाड़ी लेके. क्रोध नाही, लाज नाही, आस नाही. खूप मिळूनही माणसाला असं वाटतं मला मिळतच राहावं. कुत्रा किती वेळा अन्न घाला, घास खातो. अरे पण खाल्लेलं पचतं का त्याला? त्याला किती खावं हे कळत नाही. खाल्लेलं सगळं पोटाच्या बाहेर फेकतो. मूळ जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जे माणसं घेतील, जोही प्राणी घेईल, त्याला ते त्रासदायक ठरेल ना, अपचन होईल ना. म्हणून आस, भय, भीती काढून टाका डोक्यातून. माझं कसं होईल, काय होईल, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. अरे सब चोतो की बाजार में फतोर का व्यापार चल रहा. लोक काय म्हणणार आहे? लोकांनी कोणाला काय म्हटलं आतापर्यंत? इथं तुम्ही किती नीट वागा, 40% समाज तुम्हाला त्रास देणार म्हणजे देणार, तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार. 10 पैकी 10 गुण या जगात कोणीच कोणाला देत नाही. आम्हाला त्रास देता माणसं तर तुमचं काय लावलं तुम्ही? समाज आहे तो, समाजातला सण निघून गेला आता. भीती काढून टाका. काय वाटोळ व्हायचं ते होईल आणि काय चांगलं व्हायचं ते होईल. अरे ज्याच्या आधारानं इथं आपण जन्माला आलो
त्या ईश्वरावर तुमचा विश्वास असेल तर तुमच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवा. चोरी जारी मांस मदिरा सट्टापत्ता जुगाराच्या लांब राहा. पाहतो आपल्या पाठीमागे उभा राहतो की नाही. काय भीती, तरुणाला आज भीती आहे माझं उद्या कसं होईल. काय भीती बाळगू नको मित्रा. कष्ट करण्याची नियत ठेव. देव तुझ्या पाठीशी उभा राहील. देव कष्ट करणाऱ्याच्या मागे उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. चांगल्या जमिनी बिमिनी सोनं नाणं कपडे बिपडे बंगले बिंगले सगळं उत्तम ब्रँडेड. फक्त त्याला चोरी जारी मांस मदिरा सट्टापत्ता जुगाराचा दाग लागू देऊ नको. तू इथून देव धर्म करायला खाटूश्यामला चालला म्हणतो, तिथं रस्त्यानं जो बिअर बार दिसेल त्या बिअर बार पुढे गाडी लावतो, म्हणजे तुझ्या बापाची ठेव आहे तिथं देवानं कृपा करायला. इथून दारावापेत जातो तिथं खाटूश्यामला, तेव्हा देव कृपा करायला तुझ्यावर. अरे विश्वास ठेव पठ्या पायावर की हा सावळा पांडुरंग माझं भलं करणार आहे. माझा नितांत विश्वासाच्या देवावर. यानं गरीबाचंच नाही वैऱ्याचं सुद्धा भलं केलं, माझं का करणार नाही. हा विश्वास ठेवा. किती काढून टाका. तो मायकल जॅक्सन धाक होता त्याला. मी नाही जगलो जास्त वेळ तर माझी कला, मला मरायचं नाही. मरायचं नाही तर देवाला घर कर, आयुष्य दे. संपलंय माझं कीर्तन. एवढा एक मुद्दा आहे का, घरी जायची तयारी करा जेवून. त्याला सगळे सांगायचे मायकल देवाबद्दल असं बोलत जाऊ नको. व्यक्तिगत तुझ्या आयुष्यात देवाचं अस्तित्व नसेल रे, पण आम्ही देवाला मानतो ना. तो माईकवर बोलायचं, माईकवर, ऑन टेलिव्हिजन, ऑन मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया, ऑन. कोण म्हणतो रे देव 100 वर्ष आयुष्य देतो. हा पठ्ठ्या 150 वर्ष जीवन जगणार आहे. 150 वर्ष जीवन जगण्याकरता त्यानं 12 डॉक्टर विकत घेतली. आजार नाही किडनी डोनर, आजार नाही फुफ्फुस डोनर, आजार नाही आईस डोनर, सगळ्या डोनर रेडी करून घेतले. जगातला सर्वश्रेष्ठ आहार खायचा, सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा. 4 वेळेला मायकल जॅक्सनचं अन्न फॉरेन्सिक लॅब मध्ये चेक केलं जायचं. पण निगोजकर देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मायकल जॅक्सनचा 2009 मध्ये खेळ खलास झाला. 50व्या वर्षात त्याचा मृतदेह पडलेला होता. 2009ला 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं. 12 जण. पुण्यात ऑपरेशन झालं एका माणसाचं. 2 मुलं, नगरसेवक, बाप गट नेता. 10 लाख रुपयाची सर्जरी झाली. 10 लाख रुपीज बिल काढलं डॉक्टरांनी. ते बिल पाहिलं, डोळ्यात पाणी आलं त्या माणसाच्या. डॉक्टर म्हटले साहेब तुमच्या मुलाचं माझं चांगलंय, हवं तर 1.5 लाख रुपये कमी करतो, रडू नका. तर म्हटलं साहेब पैसे कमी करावे म्हणून मी रडत नाही, तुम्हाला मानवलं नाही ऑपरेशन अजून, रडू नका. साहेब पैसे कमी करावं म्हणून रडत नाही. अहो मग का रडताय. तो म्हटलं साहेब 10 मिनिट तुम्ही माझं हृदय सांभाळायला घेतलं तर तुम्ही 10 लाख रुपये घेतले. मी करोडपती माणूस आहे, देऊ शकतो तुम्हाला 10 काय 15 देऊ शकतो. पण प्रश्न हा पडतोय, तुम्ही 10 मिनिट माझं हृदय तुमच्या हातात सांभाळायला घेतलं तर तुम्ही 10 लाख रुपये घेतले. मी 52 वर्षाचा आहे साहेब. 52 वर्ष ज्या पांडुरंगानं याचं हृदय सांभाळलं, मी त्या पांडुरंगा करताना कोणतं पाऊल घातलं ना, त्याच्याकरता कोणती कृती केली, मी काय केलं माझ्या पांडुरंगा करता. हा प्रश्न तुम्हाला मला उद्या पडू नये असं जर वाटत असेल तर या 6 गावाला कधी मुक्कामाला जाऊ नका. आज भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा, तरीचा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळू आले, मागणे ते एक हेची आहे आता. एकच दे आम्हाला या शांताराम मामांच्या पुण्यस्मरणानिमित्त. काय नाममुखी संत संग देई, मुखात नाम घोष दे, जीवनात संतांचा सहवास दे, तरीचा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळ आले, काही नको दुसरं, बस एवढंच दे. पण हे सगळं देताना तुमची माफी मागतो. तुका म्हणे नको वरपंग देवा, हे नाटकात देऊ नको आम्हाला, ते स्वसुखात दे, आत्मात सुखात दे. तत्सुखम सुखित्वम. दुसऱ्याचं सुख पाहिलं की जसे आम्ही आनंदी झालो पाहिजे, ही एक सुखाबद्दलची व्याख्या आहे. तशी आमची भक्ती आम्हीच पाहिली की आम्ही सुखी झालो पाहिजे. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कळो आले, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, बोला सगळ्यांनी म्हणा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
टाळी वाजवा माऊली, बोला बोला बोला, सगळ्यांनी पांडुरंगाचं भजन करा. हा हा हा. बोला पुंडली खबरदार. हरिनाथ हा 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 हा. पुंडली खबरदार. श्री ज्ञानदेव. तुका म्हणे नको वर पंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळो आले. तुम्हा सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय शांताराम मामांना अभिवादन करतो. भगवंताची कृपा या संपूर्ण लंके परिवारावर राहो ही प्रार्थना. मच्छिंद्र भाऊ, आदरणीय बबन मामा आदी करून संपूर्ण उद्योग समूह, या समूहामध्ये काम करणारे सगळे कर्मचारी बांधव, अधिकारी वर्ग, त्यांनाही वंदन करतो. तुम्ही मोठ्या उपस्थितीने या सोहळ्याला आलात आणि तुम्हालाही वंदन करून माझी झालेली चिंतनरूपी सेवा चितकला आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करतो. काही काळजी करू नका. म्हणतो 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 हाणायला बसले लोक, नाही म्हटलं. तेवढंच ऐकायचं राहिला तर तेवढं तुमची जरा हाऊस आहे, कानाला तुम्हाला आवडतं ते. मुंगळा झाला तरी चालेल, पण पिंगळा ऐकल्याशिवाय काय कीर्तनाचं समाधान होत नाही लोकांचं. चला संतांचं ऐका, आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला परिणामही भोगावा लागेल. काय परिणाम आहे? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. खाली बस, खाली बसून. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलला तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमची वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान इको द्या ना थोडा. खोटे. इको. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. दादाला ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे. ठिकाणं बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवगा 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 दांगळ धिंगागे, अवगा दांगळ धिंगागे, अवगा दांगळ धिंगागे, अवगा दांगळ धिंगागे, अवगा नागड निघागे, अवघा नागड निघागे, अवघा नागड निघागे, अवघा नागड निघागे. नको 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 घालू पिंगागे, नको नको घालू पिंगा.
नको नको ना भिंगा घे भिंगा गे बाई भिंगा गे भिंगा गे बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा घे भिंगा ग बाई भिंगा अवघा 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 दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे दांगड धिंगागे अवघा दांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे हे चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाळा त्या गाई हो जरा तुम्ही देत जरा पिवळ्याच्या गाई हो चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाळा त्या गाई हो जरा तुम्ही देत जरा पिवळ्याच्या गाई हो करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात ओ ओ दान मागायाच आलो दान मागायाच दान मागायाच आलो दान मागायाच दान मागायाच आलो दान मागायाच आम वाग्या सोहम वाग्या आम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा बारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझा माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका दिगोजकर हात 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 सब एक साथ पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का पिंगळा महाद्वारी मारवारी बोले बोलतो रे का पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोले बोलतो रे का पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोले बोलतो रे का पिंगळा मारवारी धन्यवाद. तुमची ही उपस्थिती लंके परिवारालाही बळ देणारी आहे आणि आम्हाला सुद्धा बळ देणारी आहे. तुमच्या सगळ्या उपस्थितीच्या प्रेमाच्या आधारावरच विशाल महाराज खोले नावाचे छोटे कीर्तनकार अहो जे अगदी सामान्य कुटुंबातला मी माणूस पण अरेबियन राष्ट्रात मुस्लिम राष्ट्रात आपण कीर्तन करून आलो जिथं टाळ सुद्धा कधी वाजत नाही. मुक्ताबाई ज्ञानोबा यांची कृपा अशी असते की मनुष्याला कुठं घेऊन जाईल. येणाऱ्या काळात ज्यांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांच्या देशामध्ये इंग्लंडला सुद्धा फिरायला नाही कीर्तनाच्या माध्यमातून आपण प्रवास करतोय. युकेला सुद्धा कीर्तन होणार. येणाऱ्या 30 डिसेंबरला श्री देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या आईची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मातृत्सव वंदे मातरम मातृत्सव दिल्लीला भीम ऑडिटोरियल जनपद 15 या ठिकाणी आयोजित आहे. केंद्रीय राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं संपन्न होणारा आणि आदरणीय डॉक्टर शास्त्रज्ञ किरणजी जरकर यांच्या माध्यमातून पुढाकारातून संपन्न होणारा काही कर्तबगार मातांचा सन्मान सोहळा आहे. त्यामध्ये अनेक मातांचे सोहळे त्यांनी केलेले आहेत, त्यांना करायचे आहेत. महेंद्रसिंग धोनीची आई आहे, सुनीता विल्यमची आई आहे, योगी आदित्यनाथांची आई आहे, श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आई. त्यांनी पत्रिकेत छापलं होतं तसं. नवे नवे रामदेव बाबांची आई आहे गुलाबोदेवी, सुनीता विल्यमची आई आहे, धीरेंद्र शास्त्री शर्मांची आई आहे. योगायोगानं महाराष्ट्रातून त्यांनी 3 मातांना तिथं पाचारण केलेलं आहे. त्यामध्ये माझ्या आईला सुद्धा त्यांनी निमंत्रित केलेलं आहे दिल्लीला. एक पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या आईला सुद्धा त्यांनी निमंत्रित केलं आहे आणि एक सोपान महाराज सानप यांच्या आईला सुद्धा त्यांनी निमंत्रित केलं आहे. तो आमच्या मातांचा सन्मान नाही, महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या प्रत्येक आईचा सन्मान आहे. वारी करणाऱ्या माऊलीचा तो सन्मान आहे. तुम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचा पदर धरा, तुमचं खरोखरच भलं होईल, बरं होईल. ही सगळी तरुण मंडळी या कीर्तन परंपरेची शोभा आहे, वैभव आहे. तुम्हाला आमची प्रार्थना आहे, तुम्ही माळकरी व्हा, सदाचारी जीवन जगा, गळ्यात तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा
तुम्ही जर एकादशीचं व्रत केलं, संकट काळात तुम्हाला मदतीला कोणी धावून यावं वाटलं तर तो येईल. कधी येईल? अनजानी इस नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं. अनजानी इस नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं. बहता इन आंखों से बाबा बाबा, बहता इन आंखों से बाबा नीर तमावो ना. तीन बान के दारी तीनों बान चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना. तीन बान के दारी तीनों बान चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना. किसको रिश्ते गिनवाबू, किसे जात दिखाबू मैं. क्या क्या जख्म दिए जग ने, किसे घात दिखाबू मैं. बिन कुछ पूछे श्याम हमारा हाय राम. बिन कुछ पूछे श्याम हमारा कष्ट मिटावो ना. तीन बान के दारी तीनों बान चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हरावो ना. तीन बान के दारी तीनों बान चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बान के दारी तीनों बान चलावो ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. शाम जल्दी आओ ना, प्यार जल्दी आओ ना. ओ श्याम आजा. चार पावलं पांडुरंगा करता घाला. संकट काळात तो हजारो पावलं टाकत या लंके परिवारासहित तुमच्या माझ्या सुद्धा मदतीला धावून येईल. फक्त विश्वास त्याच्या चरणावर ठेवा. तो नाटकात नाही. तो का म्हणे नको वर पंग देवा, घे माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा कडो आले. बरोबर 9ला 5 कमी आहे. 9 पर्यंत अपेक्षित सेवा होती, ती सेवा पूर्णतेला आपण नेण्याचा प्रयत्न केला. या मुक्ताईनगरला करोडो रुपयाचं काम उभं राहिलेलं आहे मुक्ताबाई मंदिराचं. येणाऱ्या काळात देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आपण सोन्याचा कळस मुक्ताबाई मंदिराला विराजमान करतोय. तुमचा भाग जसा निळोबारांचा परिसर आहे तसा आमचा परिसर हा मुक्ताबाईचा परिसर आहे. ज्ञानोबा आळंदीला, सोपान काका सासवडला, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला आणि मुक्ताबाई मुक्ताईनगरला. आईसाहेबांची विजेच्या कडकडाटासह जिथं समाधी झाली, आकाश समाधी आहे, जिथं मुक्ताबाई गुप्त झाल्या, त्या गुप्त स्थानावर मोठं मंदिर मुक्ताबाईचं आहे. आपण यावं अशी विनंती करतो. माझ्या सेवेला विराम देतो. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. बोला बोला मुक्ताबाई मुक्ताबाई. श्री संत मुक्ताबाई, माऊली माझी मुक्ताबाई, जगत्रय जननी मुक्ताबाई, आद्यत्रय जननी मुक्ताबाई, जगन्माता मुक्ताबाई. ओ दासा ठाव द्यावा पाय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बारा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुकाराम. बारा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान